संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची रेकी करण्यात आल्याचं उघडकीस आलंय आणि यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। यामुळे मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या भांडूपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर 2 अज्ञातांकडून रेकी करण्यात आली आहे। सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास हे 2 अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचं CCTV कॅमेऱ्यात कैद झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत। या घटनेनंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। या प्रकरणी लक्ष घालण्याबाबत त्यांनी सांगितलं असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरेंनी दिलेली आहे। आज देवेंद्र फडणवीस यांना भेटलो। आज संजय राऊत यांच्या घराची रेकी झाली, त्यांच्या घराची रेकी झाली असल्याची माहिती समोर आली आहे। 2 अज्ञात लोक बाईकवर आले। राऊत यांच्या दिल्लीच्या घराची सुद्धा रेकी झाली आहे। आज मुख्यमंत्री यांना मागणी केली आहे की हे लोक कोण आहेत याचा तपास करावा, संजय राऊत यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे। संजय राऊत यांच्या जीवाला धोका आहे, त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत असंही त्यांनी पुढे म्हटलंय। सुरक्षा देणं, घेणं किंवा काढणं याबाबतचे सर्व राजकीय निर्णय कधीकधी होत असतात। गेल्या 2.5 वर्षात सुडाचं राजकारण झालं, नको त्यांना सुरक्षा दिली पाहिजे, त्यांची सुरक्षा काढली गेली, पण मला त्यात जायचं नाही। काल आपण जे पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यामध्येच होतं, सुडाचं राजकारण करणार नाही, राज्याला एकत्र येऊन पुढे चालणार, विरोधी किंवा त्यांच्यासोबतचे नेते असतील भेदभाव होणार नाही, आज देखील त्यांनी बीडवर उत्तर दिलेलं आहे। नाही, भेटी मोजू नका। आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, कारण सगळेच आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जाऊन भेटलो। याचं कारण एकच आहे, आम्ही ह्या सदनात वेगवेगळे विषय मांडत असतो आणि मांडत राहू। तसेच आमचे खासदार देखील त्यांच्या संसद भवनात वेगवेगळे विषय मांडत असतात। या देशभरात आपण आपल्या माध्यमातून म्हणजे मीडियाच्या माध्यमातून अनेक विषयांवर चर्चा करत असतो, वेगळ्या वेगळ्या भूमिका मांडतो, मतभिन्नता असू शकते, विचार वेगळे असू शकतात, पण कधी ह्या टोकापर्यंत राजकारण पोचलं नव्हतं जे आज कदाचित दुर्दैवाने पोचलेलं आहे। आज सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की संजय राऊत साहेबांची घराची रेकी झाली। तिथे स्वतः सुनील राऊतजी असतील किंवा संजय राऊत साहेब असतील, एक आमदार आहेत, एक खासदार आहेत, त्यांच्या घराची रेकी होणं, काही 2 बाईकवर की एक बाईकवर 2 लोक आले होते, मास्क वगैरे घालून होते, ती नंबर प्लेट अजूनही सापडते, ती अजूनही ब्लर दिसते। आणि तसंच माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीच्या घराची देखील रेकी झालेली आहे। गेल्या 6-7 महिन्यात ज्या घडामोडी आपल्या राज्यात झाल्या आहेत, क्राईम म्हणजे कायदा सुव्यवस्था, जी परिस्थिती आपण आपल्या राज्यात पाहत आहोत, कुठेही काही घटना घडू नये म्हणून आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना एवढीच विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे जे कोणी असतील त्यांचं ट्रॅकिंग व्हावं, पकडावं त्यांना आणि त्यांची चौकशी व्हावी की काय नक्की चाललं होतं। मला वाटतं CCTV सोबत काही आपलेच प्रेसचे लोक जे सकाळी राऊत साहेबांच्या घरी असतात त्यांनी देखील या लोकांना पाहिलेलं आहे। हीच आशा आहे की लवकरात लवकर हे लोक पकडले जातील आणि नक्की याच्या मागे काय गौप्य आहे, काय नक्की गोष्टी लपलेल्या आहेत त्या लोकांसमोर याव्यात। तोपर्यंत आणि पुढे देखील राऊत साहेबांच्या संरक्षणात ठराविक वाढ व्हावी, घराचा तिथे बंदोबस्त व्हावा, ही विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली। राऊत यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर पहिलं त्यांना फोनवरून धमक्या येत होत्या, आता थेट त्यांच्या बंगल्याची रेकी केली जाते। बघा काय असतं की सुरक्षा देणं, घेणं, काढणं हे सगळे काही वेळा राजकीय निर्णय पण होत असतात। गेल्या 2.5 वर्षात काही सुडाचं राजकारण झालं, ज्यांना नको त्यांना सिक्युरिटी दिली गेली, ज्यांची गरज आहे त्यांची काढली गेली, पण मला त्याच्यात जायचं नाही आहे। काल जे आपण पाहिलं मुख्यमंत्री महोदयांच्या रिप्लायमध्ये होतं की सुडाचं राजकारण करणार नाहीत, राज्याला एकत्र घेऊन पुढे चालणार, भले ते विरोधी बाकर असतील किंवा त्यांच्यासोबत असतील। आणि आज देखील त्यांनी जे बीडवर उत्तर दिलेलं आहे की कुठेही कायदा सुव्यवस्था मोडलेलं त्यांना चालणार नाही, ह्याची सुरुवात मला इथपासून होते। आणि मला वाटतं मी त्यांचं आता जे त्यांना विनंती केलेली आहे की राऊत साहेब कुठच्याही बाजूचे असतील, कुठच्याही विचारधारेचे असतील, कुठचीही मतं मांडत असतील, पण ज्याला गरज आहे त्याला सुरक्षा देणं गरजेची। आता ते बिलकुल नाही, आपल्याला माहिती आहे की आम्ही जाऊन एवढीच विनंती केली होती की संजय राऊत साहेबांच्या जीवाला जो धोका आता वाटत आहे त्याच्यावर कुठेतरी उपाययोजना व्हाव्यात। विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय जो आहे तो आमच्या पक्षाच्या अंतर्गत आहे, तो आम्ही सगळे आमदार म्हणून घेणार आहोत। फडणवीस साहेब जे तुम्ही आता भेटी मोजत चाललेले आहेत, मुख्यमंत्री आहेत,
पुढच्या 5 वर्षात अनेकदा भेटी होतील अशी आशा आहे. मुख्यमंत्री वारंवार बोलतात सुसंस्कृत राजकीय बघा, हे सगळे विषय नंतरचे आहेत. आत्ता आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे विषय घेतलेले आहेत ते आपल्या समोर आहेत. आज देखील पुरवणी मागण्यात अनेक विषय घेतलेले आहेत. गेले 3-4 दिवस आम्ही विषय घेतात, उद्या देखील आहे. हे नातं जे विरोधी पक्षाचं आणि सत्ताधारी पक्षाचं आहे हे असायलाच पाहिजे, बोलणी झालीच पाहिजेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.